पारटसिंगा निवासिनी श्री सती अनुसया माता यांचा 98वा जन्मोत्सव हर्षोल्लासात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे। निस्सिम भक्त महेंद्र वाकोडीकर व समस्त वाकोडीकर परिवारातर्फे 98व्या जन्मोत्सवाच्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा। आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व भक्त मंडळी आली आणि लोकांशी जेव्हा आम्ही बातचीत केली तर लोकांनी आपले अनुभव सुद्धा सांगितलेले आणि म्हटलेलं आहे की त्यांना कसे कसे चमत्कार झालेले आहे आणि ही जी जागा आहे पूर्ण अंगाने ही पावन अशी जागा आहे। यामध्ये आल्यानंतर प्रेक्षकांनो एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता ज्याला म्हणतात ते या भूमीवर या जागेवर दिसतं आहे आणि असं वाटतं की दस्तूरखुद आज आई या ठिकाणी अनुसया माता आलेल्याच आहे। म्हणजे इतकी जागरूकता आणि इतकं दमदम आणि चांगलं एक असं वातावरण आणि शानदार आयोजन वाकोडीकर परिवारातर्फे करण्यात आलं। विशेष म्हणजे महेंद्र भाऊ तर्फे करण्यात आलं। महेंद्र भाऊ भविष्यामध्ये आपण हे तर छान काम करतात जन्मोत्सव करतात पण जसं आता कोरोनाचा काळ आला त्या काळातही तुम्ही खूप मदत केली लोकांना मी पाहिलेली आहे। तर काय वाटते तुम्हाला की कशा प्रकारे अजून हा जन्मोत्सव चांगला करता आला असता किंवा अजून करू आपण भविष्यात? मनामध्ये ऑटोमॅटिक येते आता कोणाची मदत करायची, कोणी दुखी राहिला तर करून द्यायचं काही थोडंसं काम मायापाशी आणून मायाच करते। आपण काय करतो आपण काही नाही करतो, आपण तर निमित्त। काय सांगाल ताई तुम्ही कोरोनामध्ये भरपूर लोकांना मदत? हो खूप मदत केली आहे यांनी, लोकांची खूप भरपूर मदत केली आहे। मायचा आशीर्वाद आहे त्यांना, आम्हाला सगळ्यांना आहे आशीर्वाद मायचा। तर प्रेक्षक बंधूंनो आज आपण आलो तो महेंद्र वाकोडीकर असतील आहे, त्यांच्या पत्नी सौ वाकोडीकर असतील आहे या ठिकाणी आपण आलेलो होतो आणि ही जी मगेश थोडं मागून द्या भाऊ, त्याला मागून द्या फोटो प्लस दिस ओके असं। तर आपण महेंद्र वाकोडीकर यांच्या निवासस्थानी आलो होतो ज्या ठिकाणी पारटसिंगा निवासिनी अनुसया माता आज यांचा 98वा जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात आला। महाप्रसादाचं शानदार आयोजन करण्यात आलं। अनेक परिसरातून अनेक भक्त मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर लोकांनी आपले एक इथले पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आणि त्यांना मिळालेले जे चमत्कार आहे, जे नैराश्य ज्यांनी गाठलेले होते त्या नैराश्यातून नाहीच गायब झाला आणि आशेचा एक नवीन किरण आला आणि नव्या उमेदीनं नवीन जीवन आणि सर्व एकोपाने हे जे कामकाज होते आहे हे फक्त आणि फक्त अनुसया माता यांच्या कृपेमुळे होते आहे। निमित्त जरी हे असले लोक पण खरं कारण ते आहे की अनुसया माता यांच्या कृपा दृष्टीनेच आज सर्वांचं कल्याण होत आहे। अनुसया माता यांच्या जन्मोत्सवाच्या लाखो प्रेक्षकांना खूप खूप मी पण शुभेच्छा देतो माझ्या AHN न्यूजतर्फे। म्हणजे मी भरपूर गंभीर परिस्थितीत होती, अशा परिस्थितीत होती की मला असं वाटलं की आपला जीव देऊन द्यावं अशी घरची परिस्थिती झाली होती। एकामागे एक संकट यायचे तेव्हा मला महेंद्र भाऊचे मी व्हिडिओ बघायची स्टेटस म्हणून, तर मला असं वाटलं की यांच्याकडून मला काही लाभ मिळेल। तर मी एकदा घरी आली यांच्या, मी म्हटलं भाऊ तुम्हीच माझी समस्या माझे प्रॉब्लेम जे आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकता। तर हे म्हणाले कसे, तर नाही म्हटलं माझं मन म्हणत आहे, म्हटलं की तुम्हीच माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। तर मग यांनी मला बोलवलं आणि खरंच माझ्यावर चमत्कार झालं। मी आता खूप खुश आहे आणि घरचा प्रसंग मी खूप खुश आहे। आधी आम्ही वेगवेगळे राहत होतो, आता एकत्र राहतो आणि सर्व याच्यात म्हणजे मला परिपूर्ण झाल्यासारखं वाटत आहे। तुम्ही कधी पारटसिंगाला एकदाच गेली आहे, आता ताईने बोलवलं आहे मला आणखी जाईन। बोलो सद्गुरु अनुसया माता की जय। हा जो जयकारा है हा पारटसिंगा निवासिनी अनुसया
माता आज यांचा 98वा जन्मोत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात येतो आहे. नुसतं महाराष्ट्रच नव्हे तर भारतात आणि भारताच्या बाहेर विदेशातसुद्धा आईचे परम निस्सीम असे भक्त आहेत. अनेक भक्त आहेत. अनेक भक्तांना अनेक चमत्कार झालेला आहे. आणि आज आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे ते आईचे निस्सीम लाडले पुत्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं महेंद्र वाकोडीकर आणि त्यांचा पूर्ण सपत्नीक संपूर्ण परिवार आज या ठिकाणी मोठ्या संख्येत आलेला आहे. दिनेश, थोडं पॅन करून दाखवा. या ठिकाणी किती सुंदर अशी एक आरास करण्यात आलेली आहे. जन्मोत्सव कशाला म्हणतात तर जन्मोत्सव याला म्हणतात. आणि खूप सुंदर पद्धतीने एक छान एक अशी आरास करून त्यावर पारटसिंगा निवासिनी अनुसया माता आज यांची या ठिकाणी एक प्रतिमा लावण्यात आलेली आहे. आणि सर्व लोक फार लांबून या ठिकाणी आज हा जन्मोत्सव साजरा करण्याकरता आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महेंद्र वाकोडीकर व त्यांच्या संपूर्ण परिवारातर्फे मित्रपरिवारातर्फे हा कार्यक्रम जन्मोत्सवाचा खूप शानदार पद्धतीनं आयोजित करण्यात येत आहे. यावेळेला आपल्यासोबत दस्तूरखुद्द या कार्यक्रमाचे जे मुख्य आहे आयोजक असे महेंद्र वाकोडीकर व त्यांच्या पत्नी सौ वाकोडीकर या ठिकाणी आपण पहिले त्यांच्याशी बातचीत करूया. महेंद्रजी, दरवर्षीप्रमाणे यंदाही तुम्ही माँ अनुसयांचा 98वा जन्मोत्सव साजरा करता आहात. कसं वाटतं यावेळेला आणि काय तुमच्या त्या जुन्या आठवणी, कारण तुम्ही आईचे लाडले निस्सीम भक्त एक लेकरू होतं, काय सांगाल? आठवण तर भरपूर आहे आणि उत्साह जन्मोत्सवाचा खूप आधीपासून होऊन जाते. दीड महिन्याची तयारी राहते आमची. खूप उत्साह राहते आणि आम्ही खूप आपल्या मनापासून पूर्ण तयारी करतो आईचं वाढदिवस साजरा करायला. तर आम्ही इथं पूर्ण सजावट वगैरे बढिया मस्त छान करतो. आई जितकी सुंदर दिसायची तितकी कोशिश करतो सुंदर दिसायची. आणि छान महाप्रसादाचंही आयोजन, महाप्रसादाचे आयोजन खूप छान करतो. आणि स्वतःचं आमचं सगळं राहते, आमचं बाहेरचं काही नाही राहत. आम्ही स्वतः आपल्या हातानं सगळं अरेंजमेंट करतो. महेंद्रजी, मला एक सांगा की अनेक भक्तांना अनेक चमत्कार झालेले आहेत. सर्वांचे आपापल्या परीने आहे. तुम्हाला आशीर्वाद स्वरूपी कोणता तो चमत्कार आठवतो किंवा काय सांगाल? आता असं चमत्कार तर भरपूर आहे साहेब, पण कोणते असे चमत्कार आठवत नाही, पण भरपूर आहे. आशीर्वाद भरपूर आहे. बिलकुल. यावेळेला सौ वाकोडीकर पण आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, दरवर्षी तुम्ही हे साजरा करता, कसं वाटतं यावेळेला आणि काय आईच्या ज्या आठवणी त्या ताज्या झाल्यात? खूप छान वाटते. खूप छान वाटते. हर वर्षी आम्ही खूप उत्साहाने आमचा एक कार्यक्रम करतो. सगळे येतात आमच्याकडे, मंडळी घरचे. खूप छान वाटते त्या दिवशी. एक प्रसन्नतेचा, हो, खूपच छान वाटते. खूप उत्साहाने खूप याच्याने करतो आम्ही. बिलकुल. आता आपण थोडं या ठिकाणी पॅन करून दाखवा दिनेश की बघा, हे संपूर्ण लोक म्हणजे भक्त मंडळी मोठ्या संख्येत या ठिकाणी आलेले, लहान असेल आहे मोठा असेल आहे, सर्व आपापली हाजरी याकरता देण्याकरता आलेली आहे. काही छोटे छिटूक पण आहे या ठिकाणी दिसतात आहे. सर्व मोठी मंडळीसुद्धा यावेळेला आहे आपल्यासोबत आहे. आपण काही यांच्या लोकांशी बातचीत करू या ठिकाणी आलेल्या. दादा, काय सांगाल? काही नाही, आम्ही आपला वाढदिवस माहीत. तुमचं काय नाव? मनीष वाकोडीकर. हां मनीष, काय सांगाल? काही नाही, आमच्याकडे मायचा वाढदिवस दिवाळीसारखा होतो. आमच्या वर्षाची दिवाळी राहते. आम्ही सगळं पूर्ण याच्यामध्ये आपलं हे करून टाकतो. दिवाळी हेच राहते आमची. बिलकुल. पूर्ण आमचं घर सजून जाते याच्यामध्ये. अच्छा, बस. बिलकुल. काय सांगाल सर? आईचा वाढदिवस म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमच्या सगळ्यांचा वाढदिवस आहे. आम्ही सगळे उत्साहाने त्या आयोजन करतो आणि त्यांना सेलिब्रेट करतो ॲक्च्युली. आता तुम्ही थोड्या वेळ बघाल, आणखीन खूप चांगलं आयोजन मिळणार इथे. खूप चांगला परिसर राहणार आणि म्हणजे बाजा वगैरे सगळे इथे अवेलेबल राहतात. तर खूप परिवारातर्फे हे दरवर्षी होते. काय सांगाल महेंद्र वाकोडीकरांनी? ते माझे मोठे भाऊ आहे, मी लहान आहो. पण तुम्हाला वाकोडीकर परिवाराला खूप आनंद आहे. खूप आनंद आहे आणि सगळ्या लोकांना आनंद होते इथे. सगळे लोक येतात आणि खूप चांगल्याने एन्जॉय करतात इथे. बिलकुल. तुम्ही काय सांगाल? कुठून आला? काय नाव तुमचं? अर्णव वाकोडीकर. अरे, काय सांगाल अर्णव, कसं वाटतं? माय खूप म्हणजे प्रेरणादायक आहे आमच्यासाठी. ना आम्हाला खूप उत्साह होतो की आमच्या घरी जन्मोत्सव होते आईच्या 5-6 तारखेला. तर खूप बरं, खूप छान वाटते. थोडंसं इकडे पॅन करून दाखवा. इकडे बघा, या ठिकाणी
सुंदर मनमोहक ही कृपा दृष्टी असलेली ही मूर्ती आहे आणि आरास खूप सुंदर केलेली आहे. अजूनही काही लोक आहेत त्यांचे. सर काय सांगाल, कसं वाटलं आज? माझे नाव अभिषेक बोकडे आहे. मी तर माईची महिमा वयाच्या 8-9 वर्षापासून बघून राहिलो. साक्षात चमत्कार बघितला आहे. माझा जो जिगरी मित्र आहे मी साक्षात त्याच्या रूपात बघितला आहे. महेंद्र भाऊंना पण त्यांना बघितलं आहे. आता महेंद्र भाऊ आणि मी सोबत सेवा केली आहे त्यांच्याली. आता ते ह्या दुनियात नाही राहिले, माझे परम मित्र होते. त्यांच्या साक्षात अंगात येत होती माय आणि मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे त्याचे चमत्कार. एक ताई पण आपल्या लहान बाळाला घेऊन आलेली आहे. ताई काय सांगशील, कसं वाटतं आज? नाही, छान आहे. म्हणजे अनुसूया आईचा जन्मोत्सव साजरा होत आहे. प्रसन्नतेचे वातावरण आहे. इथे बघू शकता तुम्ही फुलांचं सान तिथे सजावट पण केलेली आहे. एकदम असं दिवाळीसारखा साजरा करतात वाकोडीकर परिवारामध्ये आईचा जन्मोत्सव. बिलकुल. मला सांगा तुम्ही कधी पारटशिंग्याला गेले? हो ना, पण तिथल्यापेक्षा इथे आम्हाला असं वाटते की खूप आनंदित वातावरण असते इथे. आमच्या आईचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं महत्त्व आहे. काय सांगाल ताई? आमच्या आईचा वाढदिवस आम्हाला खूप दिवाळीपेक्षाही छान वाटतो. दिवाळीपेक्षा पण छान वाटतो आम्हाला. अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, बोलो अनुसुया माता की जय जय जय. अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, बोलो अनुसुया माता की जय जय जय. महेंद्र वाकोडकर यांच्या निवासस्थानावरून कॅमेरा पर्सन दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज, नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट. इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज का सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.